नमस्कार मित्रांनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्या परिवारामध्ये जर कोणाचा हप्ता बंद झालेला असेल तर त्या सर्व महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा, कारण तुमचा हप्ता पुन्हा कशा प्रकारे सुरू करायचा आहे आणि हप्ता सुरू झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी किती पैसे येऊ शकते याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 80 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. याचं कारण पण मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. तर आता यामध्ये एक आनंदाची बातमी अशी आलेली आहे की ज्या महिला चुकीने अपात्र झालेले आहे त्याची आता पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. हो महिलांनो, तुमची आता पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पुन्हा पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला पात्र होईल त्या महिलांना या ठिकाणी उरलेले हप्ते पण हे पुन्हा दिल्या जाणार आहे. याबाबतची न्यूज पण आलेली होती, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती. केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकींना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आता ज्या महिला चुकीने अपात्र झालेल्या त्याची पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला पात्र होणार आहे त्यांना या ठिकाणी राहिलेले सर्व हप्ते मिळणार आहेत. तर बघा, हे जे हप्ते हे कोणाला मिळणार आहेत. ज्या महिलांनी 31 डिसेंबर अगोदर आपली केवायसी पूर्ण केलेली होती तरी त्या अपात्र झालेल्या त्यांना जर जानेवारीपासून हप्ते आले नसेल त्या सर्व महिलांना या ठिकाणी 7,500 रुपये पाठवल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, 31 डिसेंबर अगोदर तुम्ही केवायसी केलेली आहे तरी तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं असेल तर पुन्हा पडताळणीनंतर तुम्हाला पूर्णचे पूर्ण म्हणजे जानेवारी ते मे महिन्यापर्यंत जे हप्ते आहे हे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे. म्हणजे 7,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तसेच 30 एप्रिलपर्यंत ज्या महिलांनी आपली केवायसी केली होती तरी ते महिला अपात्र झालेल्या त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही अशा महिलांना या ठिकाणी 3,000 रुपये पाठवल्या जाणार आहे. आणि ज्या महिला पात्र आहे ऑलरेडी त्यांना या ठिकाणी मेचे 1,500 रुपये मिळणार आहे. अशा प्रकारे येणाऱ्या जून महिन्यामध्ये हे वितरण होण्याची शक्यता आहे. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं, पडताळणी येणाऱ्या 4-5 दिवसात झाले तरच तुम्हाला हे हप्ते मिळणार आहे. तुमचे जे हप्ते हे जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि जर मेचा जो हप्ता येणाऱ्या 10 ते 15 जूनच्या दरम्यान येणार आहे त्याच्या अगोदर झाले तरच तुम्हाला हे हप्ते अशा प्रकारे पाठवल्या जाणार आहे. ज्या महिला पात्र असून अपात्र झालेले त्यांना या हप्त्याचे वितरण केल्या जाणार आहे. तुम्हाला हे हप्ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर महिला बालविकास मंत्री अथिती सटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की तुम्हाला लवकरात लवकर आपल्या जिल्ह्याच्या महिला बालविकास ऑफिसमध्ये जाऊन महिला ऑफिसमध्ये चौकशी करावी लागेल. त्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवावी लागेल. तुम्हाला सांगावं लागेल की मी पूर्ण नियम व अटीमध्ये बसतो तरी मला या ठिकाणी अपात्र केलेलं आहे. तर तुमची या ठिकाणी तक्रार नोंदवली जाईल आणि तुमची पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर आपले डॉक्युमेंट जे आहे ते सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, बँकेचं पासबुक वगैरे सोबत घेऊन जायचं. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा. तर तुमच्या परिवारामध्ये कोणाचा लाडकी बहीण योजनेला बंद पडलेला असेल त्यांना हा व्हिडिओ आता शेअर करा. तर लक्षात ठेवायचं, जर तुम्ही नियम व अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे लाभ मिळणार आहे, नाहीतर मिळणार नाही आहे. धन्यवाद.